संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 10:52 होत आहेत. आज एक अतिरिक्त सामना देखील आहे आणि तो देखील आम्हाला पूर्ण षटकांचा खेळवायचा आहे असा आयोजकांचा नक्कीच मानस आहे, विचार आहे. ते नक्कीच वेळेवर अवलंबून असणार आहे. चला, हनुमान कोळीवाडा आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, आपण लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायचा आहे. चला, 12th मॅन कंपल्सरी आहे. जुल्फिकार बोरी संघाचा उपस्थित झालेला आहे, त्याचं सहर्ष स्वागत आहे. आनंद आणि खरं तर निखिल कोळे हे दोन आयकॉन आपल्याला जुल्फिकार बोरीमध्ये पाहायला मिळतील. आनंद गुप्ता आपण पाहतोय आणि त्याच्या बरोबरच निखिल कोळे हे दोन आयकॉन खेळाडू जुल्फिकार बोरीमध्ये आहेत. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांच्या लढते असतील. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षकांची मांदियाळी हळूहळू वाढत चालली आहे. प्रेक्षक आपण पाहतोय या क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. असलम आणि त्याच्या समवेत आनंद गुप्ता ही सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवर वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळेल. कंठवली एक्सप्रेस फर्स्ट बॉल. पहिला बॉल थोडासा उसळी घेणारा होता, पंच केलं बॉलला. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार फक्त. मजा येणार या संपूर्ण मॅच मध्ये. नक्कीच एक चांगलं बॅटल, एक चांगला रणसंग्राम पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया. वैभव पाटील आज आयकॉन खेळाडू म्हणून हनुमान कोळीवाडामधून सलामीचं षटक हाताळत असताना यावेळेस बघा खेचून मारलाय, स्टँड अँड डिलिव्हर. पहिला दमदार षटकार. एकवर इव्हेंट सर दमदार सुरुवात. बघूया पुनरागमन करेल का वैभव पाटील. कंठवली एक्सप्रेस, प्रचंड दांडगा अनुभव असतील हा गोलंदाज, हा रणधुरंधर गोलंदाज. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगली उसळी घेतली. बघा, स्पर्धेमध्ये अजून काही नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलाय. जर बॅटच्या सहाय्याने गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची. 22 लेग बाय असेल तर नाही करायची. ही नियमावली आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. पुढचा बॉल. यावेळेस बघा थोडेसे पुढे सरसावले. बॉल बराच काळ हवेमध्ये होता, पुन्हा फक्त मिळेल ती सिंगल. आनंद आपण पाहतो, आनंद गुप्ता. त्यानंतर एक आपण षटकार देखील पाहिला दुसऱ्या बॉलवर. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट आणि आता आली ती सिंगल. 4 बॉलचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावर आहेत. शैलेश पांचाल आमच्या समवेत जॉईन झालेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. चला, चेंडूची पूर्तता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर करूया. वैभव पाटील. रबर बॉल क्रिकेट जेव्हा जेव्हा पर्व सुरू होतं या खेळाडूची नेहमीच चर्चा राहते. या फॉर्मॅटचा एक परिपक्व गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि आज ॲज अ आयकॉन म्हणून पाहायला मिळतोय. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोर टोलवलाय. खेळाडू आहे तिकडे. चेंडू थोडासा गहाळ झाला, दुसरीचा प्रयत्न नाही होत आहे. सिंगलच मिळते, सिंगलला प्राधान्य दिले दोन्ही बॅटरने. सेन्सिबल क्रिकेट. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे सुरुवात चांगली झाली. 9 धावा धावफलकावर, 5 बॉल झालेत. आतापर्यंत एकही अतिरिक्त धाव आली नाहीये. वैभव पाटीलचं षटक, एक षटकार वगळता उर्वरित चेंडू उत्तमरित्या हाताळलेत वैभव पाटीलने.
उसरी घेणारा बॉल, बॉल हवेत आहे. ओ, दोन खेळाडूंच्या मधून चेंडू फ्लाय होतोय. एक चांगला बिग हिट शेवटच्या बॉलवर, चांगला शेवट करतोय फलंदाज आनंद गुप्ता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जुल्फिकार बोरी बिनबाद 15 धावा. सुंदर गीत आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावर आहेत. बघा, विनंती असेल की बॅटिंग करणाऱ्या टीमने तुमचे 4 चेंडू अगोदरच चॉईस करून ठेवा. इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपण 4 चेंडूंची इथे चॉईस करा आणि ते 4 चेंडू पंचांकडे सुपूर्त करा, ही विनंती असेल. कारण बराच कालावधी रबर बॉल मध्ये या गोष्टीसाठी जात असतो, अतिरिक्त वेळ जात असतो, खर्च होत असतो. हितेश कोहली दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. आनंद गुप्ता 2 षटकार त्याने मारले. स्लोवर वन टाकलाय, फिंगर्स रोल केले, थोडासा फसवलाय, थोडासा आश्चर्यचकित झाला तो असलम आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट. निखिल कोहली, चांगली सुरुवात. धावसंख्या 15. हितेश कोहली यावेळेस थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल मिस जज केलाय. भरपूर लवकर पुढे आले, अंदाज चुकला आणि बॉल एका टप्प्याने सीमा पार मिड विकेट क्लिअर करतोय. चौकार. आपल्याला पाहायला मिळालं अस्तमच्या माध्यमातून. कमी गतीने बॉल टाकत होता हितेश कोहली आणि त्याला लवकर पीक केलं तर लाईनला तिथे थोडंसं मिस जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. लवकर पुढे गेले कॅच साठी जाण्याचा प्रयत्न आणि थोडा अंगलट आला, बॉल डोक्याच्या वरनं फ्लाय झाला. आनंद गुप्ता आपण पाहिले तर 2 षटकार त्याने खेचले. 13 वर तो खेळतोय. अस्तमच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. 6 रनवर तो खेळतोय. धावसंख्या 19. बिनबाद 19 धावा. 19 विदाउट लॉस. यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि खोदून काढलं याला अक्षरशः. आणि सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय धावांचा भडीमार सध्या दोन्ही बॅटर करत असताना एक बिग हिट षटकार. पुनरागमन करावं लागेल हितेशला. हे प्रेशर पाहायला मिळतंय. रडार पासून थोडासा दूर, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, मात्र व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाने वाईड बॉलची घोषणा केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 26 धावा. 26 विदाउट लॉस. पुन्हा एकदा अगोदरच्या चेंडूचा अगदी ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. रबर बॉलचं क्रिकेट, सिमेंटची विकेट आणि पावसाचं नसणं नक्कीच गोलंदाजांचं थोडंसं डोकेदुखी ठरत आहे. त्यावर चर्चा सुरू राहील. हो, चांगला बॉल फसवलाय. लाईन पिक करण्यामध्ये अयशस्वी पाहायला मिळाले. बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला. क्लेवर बॉलिंग. पाऊस असेल, सिमेंटची विकेट असेल आणि तर चेंडू पडल्यानंतर स्किट होतो, अतिरिक्त उचली घेतो, अतिरिक्त वेग धारण करतो आणि इथे ते होत नाहीये. मात्र इथे अनुभव पाहायला मिळतोय तो हितेश कोहलीचा. अगोदर नक्कीच खराब चेंडू त्याने हाताळले, मात्र तदनंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला शेवट होईल का? 2 बॉल डॉट आलेत.
इथे फटका फसलाय, झेलची संधी आहे का? नाही, बॉल अंतर पार करतोय. खेळाडू बनतोय फक्त आणि फक्त प्रेक्षक. शेवटच्या बॉलवर आला तो षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. ऐकवीर इव्हेंटवर हितेचा चेंडू थोडेसे बागच्या पायावर जोर दिला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या बॉलला कनेक्ट केलं आणि लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून पाठवलं. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जुल्फिकार बोरी बिनबाद 33 धावा. शुभम मिश्रा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय हनुमान कोळीवाडा च्या माध्यमातून ओव्हर द बॉलर हेड समोर चांगला ड्राइव्ह केला होता. खेळाडू आहे लॉंग ऑफला, सिंगलच मिळणार. दुसरीचा प्रयत्न, थ्रो खराब. चांगलं कम्युनिकेशन आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान, चांगलं कोऑर्डिनेशन. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आनंद गुप्ताचा कॉल होता. त्याने पाहिलं की थ्रो त्याच्या डोक्याच्या वरनं फ्लाय होतोय, त्याने लगेच दुसरीचा कॉल दिला. असलमने चांगलं रिॲक्ट केलं आणि 2 धावा पहिल्या बॉलवर. स्कोर 35 धावा, 35 रन्स. आनंद स्ट्राईकवर आहे. वायडी शॉर्करचा यशस्वी प्रयत्न, राऊंड द विकेट मारा करतायत आपण पाहतोय गोलंदाज शुभम मिश्रा. फुल टॉस बट मिस टाइम टोटली. फिल्टर डाऊन दी बॉल. हो, नाही पोहोचले, नाही पोहोचले. 3 खेळाडू येण्याचा प्रयत्न करत होते. तिघांच्या मध्ये चेंडू लँड झाला आणि 2 धावा याही बॉलवर आपण पाहतोय प्राप्त होतात. धावसंख्या 37 रन्स. शुभम मिश्रा राऊंड द विकेट मारा करतोय. अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे हनुमान कोळीवाडा संघ. पहिला ब्रेक थ्रू अजूनही मिळालेला नाहीये. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतला होता. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम. ओहो, चांगला चांगला झेली ते पाहतोय टिपत असताना. पूर्वेशला आपण पाहिलं, चांगला बॉडी बॅलन्स होता, तदनंतर ढासळला. मात्र तरी देखील चेंडूची पकड काही सोडली नाही आणि अशा रीतीने पहिला विकेट प्राप्त करतोय हनुमान कोळीवाडा. आनंद गुप्ताची विस्फोटक इनिंग इथे शांत झाली. फलंदाज बाद. तिकडे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय. चांगला कॉल असेल. शुभम मिश्राला आपण पाहतो. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं त्याचं षटक. एक महत्वपूर्ण विकेटही आपण पाहिली. तिथे एक चांगला झेल आपण पाहिला पूर्वेशचा. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील सामना करतोय असलम. वेगवान बॉल टाकला होता आणि त्याच्या दुप्पट वेगाने बॉलला डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये. लांब लांब, स्ट्रॉंग अँड ह्युमंगस असा हा षटकार आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जुल्फिकार बोरी 1 गडी बाद 44. मीटिंग आता सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना हनुमान कोळीवाडा संघाची, कारण 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात. आता शेवटचं षटक निर्णायक असणार आहे. असलम अजूनही खेळतोय 24 धावसंख्येवर. आनंद गुप्ताने आपण पाहिलं 17 धावांचं एक चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलंय आणि त्याच्याच जोरावर 3 ओव्हरमध्ये 44 धावा पाहत आहे. पुढचा सामना मांगीरदेव भवरा विपक्ष आदित्य 11 खारकोपर.
असं असणारे दोन्ही संघांच्या संघनायकाला कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. समीदादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व दुसरं पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा दिमागदार सोहळा साई श्रद्धा बेलदारवाडा आयोजकाच्या भूमिकेमध्ये समीर दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा. पूर्वेश ज्याने एक सुंदर झेल टिपला होता काही वेळापूर्वी आणि तो सध्या आपण पाहतोय गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. जबरदस्त आपण पाहतोय झेल टिपला होता बघा. एक वेळा इव्हेंटच्या माध्यमातून तो रिप्ले आपल्या स्क्रीनवर करता. वैभव पाटील देखील होते तिकडे. थोडीस टक्कर झाली आणि तदनंतर आपण पाहतोय चांगला झेल त्याने टिपला. डाऊन दी लेग आपण पाहतोय. व्हाईट +1 2 धावा मिळतात या ठिकाणी. बरोबर लेग बायच्या स्वरूपात एक धाव, व्हाईट +1 म्हणजे 3 धावा आल्यात. एकच बॉल आतापर्यंत झाला. लाईन अँड लेंथवर थोडा कंट्रोल असायला हवा. वेग चांगला आहे पूर्वेशकडे, पूर्वेश कोळी. मात्र त्याचबरोबर सटीक टप्पा आणि अचूक लाईन आवश्यक आहे. हो हा चांगला बॉल होता, मागच्या बाजूला उचललाय. तर नक्कीच गोशांकी क्षेत्र आपण पाहतोय. क्रीडांगणाचा भौगोलिक अंदाज पाहता रन मिळते 1. धावसंख्या 48च्या घरामध्ये. 48 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर क्रीडा स्पर्धा. मात्र भरपूर उष्णता आपण पाहतो क्रीडांगणावर, कारण सूर्य अगदी तळपतोय. आपण आशा करूया पावसाच्या हलक्या सरी आज कोसळतील. पुढचा बॉल मिस टाइम आहे. फटका, कॅचची संधी. ओ हो हो हो, बाउन्स बॅक झालाय. पूर्वेश कोळी चांगलं जज केलं. मगाशी इतका सुंदर झेल टिपला, मात्र तदनंतर अशा कॅच सोडणं त्याच्याकडनं खरं तर टीमला अपेक्षित नव्हतं. मात्र त्याला पुन्हा ऊर्जा दिली जाते, प्रोत्साहन दिलं जाते. 49 धावा धाव फलकावर होत आहेत. शेवटचं षटक सध्या सुरू आहे. यावेळेस खेचून मारलाय. षटक फुल आणि सक्सेसफुल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकलंय आणि आलाय तो दमदार षटकार. शेवटचं षटक, 2 बॉलचा खेळ बाकी. निखिल कोळी ऑन स्ट्राइक. थोडासा खाली राहिला आणि 1 बाउन्स आणि इथे मात्र बॅट्समनला चकवलंय. डॉट बॉल. 55 धावा धाव फलकावर आहेत. अंतिमचा चेंडू आहे. किती लक्ष सेट केलं जाणार हनुमान कोळीवाडाच्या समोर. हो स्टेप आउट झालेत, पुढे सरसावले. मात्र इथे अंदाज चुकलाय आणि कोणती रन मिळत नाहीये. डॉट बॉलने सांगता झाली आहे. शेवटच्या खरं तर बॉलवर आपण पाहतो रन मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा केस, पहिल्या इनिंगचा केस समाप्त झाला आणि धावसंख्या आहे धावफलकावर 55 आणि 56 धावांचं आव्हान इथे सेट केलंय ते हनुमान कोळीवाडा टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये जुल्फिकार बोरी या संघाने. चांगली बॅटिंग केली आपण पाहतोय. बॅटिंग समरी असलम शेख 10 बॉलमध्ये 25 धावा. आनंद गुप्ता 8 बॉल 17. निखिल कोळीने 6 बॉलमध्ये 8 धावांचं खरं तर कॉन्ट्रीब्युशन दिलं. एक्स्ट्रा 5 आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अशा जोरावर 55 धावा. बॉलिंग स्टॅटिस्टिक्स खरं तर प्रत्येक गोलंदाजांनी दुहेरी अंकामध्ये धावसंख्या दिल्या. हितेश कोळी सर्वात महागडा ठरला 18, वैभव पाटील 15, शुभमने 11 आणि पूर्वेश कोळीने खरं तर 10 धावा दिल्यात. एकच विकेट गमावली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस मांगीरदेव भौरा आणि आदित्य 11 खारकोपर जर उपस्थित झाले असतील तर आपण टॉस साठी यावं. रिप्रेझेंटेटिव्ह असेल तरी चालेल. आणि हनुमान कोळीवाडा संघ आपल्याला डगआउट हे व्यासपीठाच्या समोर आहे, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमने याच
नबी मुंबई की आवाज़ और उसके साथ साथ आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत, फिर से एक बार वेलकम। और जितने भी देखिए बात करेंगे मेहमान यहाँ पर उपस्थित हैं, सभी का तहे दिल से स्वागत है। ऑनलाइन जितने दर्शक जुड़े हैं एकवीरा इवेंट लाइव के माध्यम से, सभी का तहे दिल से स्वागत है। मैच नंबर 1 देखिए बात करेंगे, पहला मुकाबला, और जहाँ पर दो आइकॉन के साथ ये टूर्नामेंट चलता हुआ बड़ा तेज तरार, बड़ा धमाका के साथ है। आज आप फर्स्ट डे की बात करेंगे, एसएन स्पोर्ट देखिए दिगोड़े टीम ने पहुंची हमारा फाइनल तक पहुंचा है, लेकिन आज देखते हैं यहाँ से कौन सा टीम है आखिरी राउंड आखिरी मैच तक पहुंचेगा। सज्जन मोगल देखिए देख सकते हो, बाहुबली दिखेंगे आज आइकॉन के रूप में। बहुत सारे देखिए आज उड़न के सितारे रायगढ़ से, पनवेल से, देखिए हर विभाग से आइकॉन आपको जुड़ेंगे। पहला मैच फिर एक बात देखिए आलेला पाहुणेचं हार्दिक स्वागत, जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहे ऑनलाइन है त्यांचं पण स्वागत है। टारगेट की बात करेंगे, बड़ी टारगेट है यहाँ से, इसलिए बड़ा टारगेट कहा जाएगा। 4 ओवर का मैच है, 56 का टारगेट है, और बतौर सलामी बल्लेबाज देखिए इस वक्त परेश ठाकुर देखिए आइकॉन के रूप में, और उनका साथ विनय कोहली देने के लिए, क्योंकि हनुमान कुलवाड़ टीम देखिए ऑन द टॉस डिसाइड टू फर्स्ट फील्ड। और उसके जवाब में देखिए बात करेंगे जुल्फिकार बोरी टीम ने भी अच्छा बल्लेबाजी की। ओ पहला खेल के बाद देखिए वार परेश ठाकुर की, यही एक काबिलियत भाई यहाँ से आता हुआ एक के 47 चरण। धरती देखिए हमेशा संघर्ष सिखाए उन्होंने, और परेश ठाकुर देखिए बता दिया भाई, जो शिवाजी महाराज का एक कहना था कि बिजली मारे तो गब्बल में दाब लो, अगर कोई दुश्मन ज्यादा सताए तो उसे जड़ से उखाड़ दो। लेकिन यहाँ देखिए क्रिकेट के मैदान में दुश्मनी तो नहीं रहती, लेकिन मैदान जंग रहता है भाई। यहाँ से परेश ठाकुर देखिए, इन्हें रोकना अब कठिन हो रहा है भाई। यहाँ से गेंद को पहुंचा यहाँ से दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ा फुरफुर। देख सकते हैं यहाँ पर परेश ठाकुर देखे गेंद को पहुंचाया था दूर दूर दूर, और बल्ले का फॉलो देखिए भाई, तभी तो अंपायर ने किया था 6 मंजूर, और डीजे भी उड़ा फुरफुर। परेश ठाकुर देखेंगे काबिलियत है ये भाई। और संदेश सर कहते हैं राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और शायद इन्होंने देखे शुरुआत से 2 छक्का, लेकिन गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। इतिहास गवाह है, जंग राजा ने नहीं जंग सेनापति ने जिताए हैं, तो थोड़ा सा हिम्मत जोड़ना होगा पूरी टीम को। ये देखिए भाई ऊंचाई तो ली है, शायद तीसरा छक्का भी, क्या बात है भाई। ये बैटर है या मटन का दुकान। संडे के दिन देखिए सुबह आपने देखा होगा मटन की दुकान में जो लाइन लगी रहती है, और तीसरा छक्का ठोको डीजे। ये बैटर है या मटन का दुकान। मित्र दिवस की बात करेंगे आज, फ्रेंडशिप डे, और देखिए अपने फ्रेंड्स को स्वागत कर रहे हैं भाई। यहाँ पर चौथा छक्का, यही तो बात बताया भाई, जैसे मटन की भाव के हिसाब से लाइन लगा रहता है। सुपर संडे में देखिए स्पेशल बल्लेबाजी परेश ठाकुर के बल्ले से, और एक 6 रन। रहती है से आप बात करेंगे संदेश सर, रबर बॉल और जो आइकन
के साथ शायद 6 नंबर 5 अब इन्हें रोकना थोड़ा कठिन है भाई, लगातार टीजे को मौका। 6 रन। छठा छक्का यहाँ पर दिखेगा आपको। ओ ऊंचाई लिया भाई, मौका दिया यहाँ पर। फील्डर देखते हैं, जज कर रहे हैं। ओ एक समय लगा भाई कबूतर जा, लेकिन आखिर में देखिए बड़ी मछली जाल में फंसी। परेश ठाकुर 5 छक्के के बाद है बड़ा विकेट। बैक टू पेवलियन। होता है, राजा बनना पड़ता है, ये उनकी मेहनत है। पूरी जान डाल दी बल्लेबाजी में, 5 छक्का और आखिर में देखिए विकेट मिला यहाँ पर निखिल कोहली को देखे, लेकिन विकेट आने में थोड़ा देर हो गया। संदीप सर देखिए बात करेंगे, जहाँ पर आप संदीप सर बात करेंगे 56 का टारगेट है, लेकिन 3 छक्के के बाद अगर विकेट आ जाता तो मैं कहूँगा थोड़ा मैच का मोमेंट और बेहतर रहता, लेकिन कोई बात नहीं। 5 छक्का 30 रन बनाए, अभी भी देखिए 26 का जरूरत है यहाँ से। गेंद बात करेंगे, 18 गेंद आना बाकी है, मैच अजून बाकी है। 18 चेंडू 24 धावाची गरज आहे, काही पण होऊ सकता, क्रिकेट है। और ये चलिए भाई डिक्लेयर जोन में, लेकिन ये चीज़ों से बचकर रहना होगा। एक रन अब बचाना होगा। अब बल्लेबाजी में देखिए उतरते हुए मैदान के अंदर जब 2 आइकन टीम में रहते हैं ना, ये कठिन रहता है। कहते ना एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुल जाता है। अभी भी देखिए 25 का जरूरत है, 25 की जरूरत है। डिफेंसिव क्रिकेट कितना बढ़िया डिफेंसिव, मुझे लगता है शायद 5वां टेस्ट पूरा इन्होंने कल रात देखा है। हिंदुस्तान टीम कैसा संघर्ष कर रहा है, पहला विकेट चटका है भाई। डीएसपी देखिए कमाल का संघर्ष करते हुए आज पूरे देश भर में देखिए चर्चा, वो जुनून होना चाहिए। मोहम्मद सिराज ने तो गेंदबाजी में दिखाया, क्योंकि जसप्रीत रन आउट का मौका, लेकिन ये मौका क्या बचा यहाँ से नहीं, आखिर में शायद विकेट गिरा। यहाँ पर हमारे 3 प्रमुख अंपायर भी देखे, काबिल इनकी भी तारीफ करना चाहूंगा, लेकिन सबसे पहले यहाँ पर डीजे की तरफ जाना चाहेंगे। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे कहानी में ट्विस्ट, मैच अभी भी देखिए 25 का जरूरत है। और जिस धरती पर देखिए बात स्नो ये देखिए आगे की तरफ जाना चाहिए था। यहाँ पर कहते ना इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। पाटिल की टीम का स्कोर देखिए सागर पहुंचा और 36 रन अभी देखिए, जीत से केवल 20 रन दूर हैं, लेकिन गेंद अभी भी देखिए 13 गेंद बचाए, 13 चेंडू 20 धावाची गरज आहे। मैच एकदम रोमांचक स्थितीवर है भाई। वो पाटिल ये देखिए खींचकर मारा भाई, यहाँ पर ये खिलाड़ी की यही ताकत है, काबिलियत है भाई। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही।
तो कपड़ा हो जाता है टाइट, और पर इसके बाद वैभव पाटिल दे रहा है एक बिग फाइट। अब समीकरण देखिए बदलने लगा है भाई यहाँ पर। 12 गेंद अब जीत की बात करेंगे। 14 का जरूरत है क्योंकि 13 गेंद 20 का जरूरत था। 7 का उससे रन यहाँ पर बनाना होगा हर ओवर। अगर यहाँ से जुल्फिकार सुपोरी टीम अगर ये मैच को बचा लेता है, फिर मान लीजिए जैसे कहते ना हाथी के 2 पैर से निकल जाना आसान नहीं रहेगा भाई। रबर बॉल देखिए, और ये मैदान भी देखिए उतना बड़ा नहीं है, लेकिन परेश ठाकुर का विकेट गिरने के बाद एक दबाव डाले थे यहाँ पर गेंदबाज और सब। लेकिन उसके बाद देखिए आखिरी की जो 2, एक चौका एक छक्का, फिर मैच को करीब लिया। और वो जो चौका था शायद आगे की तरफ जाकर एक एफर्ट अच्छा डालते। चलिए खीन 12 खीन आता हुआ। दर्शक देखिए खचाखच माहौल देखिए यहाँ से बन चुका है। ये मैदान की खासियत इतिहास से कल भी काफी तादाद से दर्शक दिखे थे शाम के समय, लेकिन आज देखिए सुपर संडे है भाई, आज छुट्टी है। ओ ये चलिए, और छुट्टी देखिए यहाँ पर संदेश सर मैच में मजा है, लेकिन ज़्यादातर हम देखते हैं ना छुट्टी को स्पेशल बनाते हैं, थोड़ा बाहर घूमते हैं, स्विमिंग पूल में जाते हैं, झरना में जाते हैं, लेकिन श्रावण चल रहा है खास करके, तो यही सोचें कि चलें मैदान पे जाते हैं, अपना मानुस अपना खिलाड़ी इन्हें सपोर्ट करते हैं। ओ कमाल का ये क्या कहानी में ट्विस्ट, क्या मैच रंग अब बदल रहा है भाई धीरे धीरे। वाइड गिरा लेकिन उसके बाद 2 डॉट। अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे 13 का जरूरत है, गेंद बचाए 10, गेंद बचाए 10 जीत के लिए। 13 फुल लेन ये खराब था, लाइन भी खराब है और लेन का फायदा नहीं ले सके, लेकिन डिक्लेयर जोन में 1 रन आता हुआ। अब समीकरण बदल जाएगा और देखिए बात करेंगे फ्रेश 5 मुकाबला खेला जाएगा संदेश सर, जिसमें हाईएस्ट स्कोर से टीम को बाय रहेगा। लेकिन अभी देखिए 10 गेंद 11 का जरूरत है। जड़ में रखा सिंगल लेंगे बड़ी आसानी के साथ, यही चाहेंगे कि जो आइकॉन के खिलाड़ी हैं उन्हें ज़्यादा यहाँ पर मौका दिया जा रहा है। और आइकॉन से क्या फ़ायदा होता है संदेश सर, बहुत कुछ सीखने को मिलता है आपकी टीम को। अगर सामने कोई आइकॉन गेंदबाज को आप 3 या 4 छक्का लगाते हो, या कोई आइकॉन बल्लेबाज को आप रोकते हो, फिर आपके लिए देखिए जो आगे की कामयाबी के रास्ता वो खुल जाता है। जब 2 आइकॉन होते हैं, थोड़ा सा देखिए जो टीम के बाकी के जो 9 खिलाड़ी रहते हैं ना, दबाव रहता है, हवा में है खीन लेकिन फील्डर से दूर। 1 रन लिए, अगर वह टच भी होता जाकर तो डिक्लेयर से भी आ सकता था, लेकिन अच्छा देखिए नबीतुल यहाँ पर गेंदबाजी। रियान देखिए अब तक है, रियान को और थोड़ा मेहनत करना होगा और जान डालनी होगी। अभी भी देखिए 8 गेंद 9 की जरूरत है। अच्छा गेंद जड़ में रखते हुए विश्वजीत ठाकुर देखिए ये 1.5 ओवर में इस तरह की गेंदबाजी करते हैं, लेकिन उनके पास गति रहता है। मानसून क्रिकेट देखिए एमएससी ओडिशा जो प्रेजेंट भिवंडी में था, क्या कमाल के उन्होंने धारावी के लिए आइकॉन खेले थे, और आज मुझे लगता है नवी मुंबई रवाना होंगे धारावी के लिए, और शाम के वक्त क्या टीम में जुड़ेंगे। डिक्लेयर से देखिए 1 रन आता हुआ। चलिए जब जब देखिए डिक्लेयर जोन में बल्ले से रन जाएगा आपको स्ट्राइक रोटेट, ये कंपलसरी। चलिए इसके साथ साथ टॉच नहीं हुआ, ये युवराज माली सर थोड़ी सी बात करेंगे, गलत बात है। खास करके मंगरी तब देखिए बात करेंगे भौरा टीम, और उसके साथ आदित्य 11 से खारकोपर टीम के कप्तान देखे निलेश दादा पाटील खारकोपर कहा जाए तो। चलिए दोनों टीम के कप्तान चला दादा जास्त वेळ घेऊ नका, मॅच एकदम कमी वेळ आहे, 6 चेंडू बाकी आहे। सेकंड मॅच खारकोपर भौरा संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी संपर्क साधा। 6 गेंद 8 के थोड़ी नियमों की चर्चा कर लेंगे। क्या यहाँ से कंपलसरी चेसिंग है भाई, कंपलसरी चेसिंग नहीं। ये देखिए आज बात करेंगे 6 गेंद देखिए 8 की जरूरत है। क्या यहाँ से कोई आखिरी उम्मीद है जुल्फिकार पूरी टीम दे पाएगा, या वैभव पाटिल का मौजूद मैदान पर और उनका साथ देते हुए यहाँ पर जतीन कोहली, लेकिन इनके बल्ले से अभी तक तो कोई गोली आया नहीं है भाई, लेकिन गेंदबाजी में गेंदबाज आते हुए
रमजान देखिए गेंदबाजी में आते हुए, रमजान देखिए कड़ा अभ्यास के साथ गेंदबाजी में जा रहे हैं। क्या यहाँ पर मौका लेंगे जतिन कोहली या वैभव पाटिल ये मैच को फिनिश करेंगे? या रमजान जो कहते हैं ना, रमजान में खास रमजान का चांद, वो तो आने में बहुत देर है। क्या ये रमजान अपने टीम के लिए वो आसमान से लाएंगे चांद? हाँ ये चलिए भाई, लेन गेंद देखिए यहाँ पर अंदर की तरफ यहाँ से, और रमजान की यहाँ पर पहला गेंद डॉट, और जतिन कोहली देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे। दिक्कत बनेगा भाई, दिक्कत बनेगा। कहते ना वक्त बीतेगा सपना टूटेगा, लोग छूटेंगे और तुम हर बार जिंदगी में कुछ नया सीखोगे। क्या रमजान यहाँ पर एक नया उम्मीद है अपने टीम के लिए लेकर आएंगे, या जी जतिन कोहली ने अभी तक निराश किए हैं, क्या खड़े उतरेंगे? यही बात कर रहे थे भाई, क्या जतिन कोहली देखिए यहाँ पर निराश थे। आखिर में जतिन कोहली ने देखिए छक्के के साथ मैच को ले गए करीब। चार गेंद शेष है भाई। अब हल्के हाथों से खेलना चाहते थे, स्लोअर गेंद, कितना बढ़िया नकल गेंद देखिए। मैच में कहानी में ट्विस्ट, 3 गेंद 2 की जरूरत है भाई। यहाँ पर जतिन कोहली के बल्ले से निकली गोली भाई, लेकिन उसके बाद देखिए सीने से रुकाए रमजान। 3 गेंद 2 की जरूरत है, और एक देखिए शायद अंदरूनी हिस्सा था, ऐसा लग रहा है बल्ले से रन था। अंपायर भी देखिए शांत है, अंदरूनी हिस्सा था, कैच होता तो नए बल्लेबाज मैच फंस जाता। और देखिए 2 गेंद 1 की जरूरत है, 2 चेंडू 1 धावाची गरज आहे। पहला मैच, सेकंड, दूसरा तीन देखिए बात करेंगे फाइनल टीम। वही वो देखिए, वही वो टगआउट से देखिए ये हो रही है। 2 गेंद 1 की जरूरत है। क्या मैच नीलेश दादा देखिए भाई, बात करेंगे, लुक में माहिर है, मजा आएगा भाई। चलिए टॉस उड़ा कर लीजिए, अभी 2 गेंद 1 की जरूरत है। जैसा मैच रहेगा कंप्लीट, ऐसा टॉस होगा तुरंत मैच। ये तो तोहफा दे दिया भाई रमजान आपने। मैच भाग कर कंप्लीट कर रहे हैं, मैच को जीतते हुए। थोड़ा सा खलीबली मची थी अनुमान कुलवाड़ा टीम में। देखिए अगर मैच के मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे, नो डाउट देखिए मैच का मैन ऑफ द मैच, भला ही कुछ गेंदबाजों ने तो अच्छे काम किए हैं, लेकिन पहला 5 छक्का देखिए परेश ठाकुर, उरन के कृष्णा सातपुते, एक काहुलिया देखिए मजेदार बल्लेबाज, और अपनी परफॉर्मेंस को, अपनी बल्लेबाजी को देखिए लगातार बरकरार रखे हैं। गाउटन के लिए भी देखिए ओपन में बहुत अच्छे खेले हैं, थुतुम के लिए भी देखिए, लेकिन 5 छक्के के साथ आज परेश ठाकुर ने क्या खूब किया भाई। धातिंग नीलेश दादा वेलकम, स्वागत है। चलिए परेश ठाकुर से थोड़ा जुड़ेंगे जाकर। चलिए टॉस भी होगा। परेश ठाकुर देखिए खास करके श्रावण चल रहा है भाई, वो वेलकम। क्या एनर्जी थी परेश ठाकुर, एक दर्शकों को जानकारी देना चाहोगे? इतना फिट सुबह का पहला मैच, क्या थी आपके ब्रेकफास्ट, क्या थी सुबह की? प्रथमतः मी जय हनुमान कोलीवाडाचं धन्यवाद मानेन की आयकॉन खेळायला मला संधी दिली, आणि नवीन दादाचं देखील धन्यवाद मानेन की एवढी मोठी ऑर्गनाइज टुर्नामेंट करतो। आणि मॅच बोललं तर प्रेशर होता, मला वाटलं मॅच आता होते का नाही, पण बालाने आणि वैभवनी चांगली बॅटिंग केली आणि मॅच काढली। धन्यवाद। आखिरी सवाल परेश रहेगा, ये जो आइकॉन रबर बॉल, क्या बेनिफिट फायदा ग्रामीण की टीम को मिल रही है? ग्रामीणसाठी नक्कीच बेनिफिट आहे। असंच रबर बॉलची टुर्नामेंट नवीन दरवर्षी भरत राहा, त्याचं देखील धन्यवाद खूप खूप। ओके, तुम्ही ऐसा फलंदाजी करत रहा। चलिए परेश ठाकुर देखिए 5 छक्के के साथ मैच के